सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुरगुड नगर परिषदेकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 23 लाभार्थ्यांना 21 लाखांचे अनुदान वितरण. मुरगुड नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरातील 23 घरकुल लाभार्थ्यांना एकूण 21 लाख रुपयांचे अनुदान नुकतेच वितरित करण्यात आले. नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या हस्ते हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील या होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीमती रेखा आनंदा मांगले, गटनेते सुहास खराडे, बांधकाम विभाग समितीचे सभापती शिवाजी चौगले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ गीतांजली संभाजी अंगज यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शहरातील सर्व पात्र व गरजू नागरिकांना कोणताही भेदभाव न करता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याचा नगर परिषदेचा निर्धार व्यक्त केला. मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी योजनेची सविस्तर माहिती देताना सांगितले की मुरगुड नगर परिषद हद्दीत आतापर्यंत 107 घरकुले पूर्ण झाली असून त्यासाठी एकूण 2,61,00,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत 39 नवीन घरकुलांना मंजुरी मिळाली असून 89 बेघर लाभार्थ्यांना लवकरच AHP घटकाअंतर्गत घरकुले मंजूर करण्यात येणार आहेत. गटनेते सुहास खराडे यांनी नवीन बांधकाम सुरू केलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तर सभापती शिवाजी चौगले यांनी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांनी आपली घरे वेळेत पूर्ण करून पुढील हप्त्यासाठी मागणी करावी असे आवाहन केले. सदर कार्यक्रमामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने मुरगुड नगर परिषदेकडून प्रभावी पावले उचलली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.